दादा खरं तर घरोघरी येऊन ज्योती वहिनी असतील त्याचबरोबर निर्मला वहिनी असतील हे घरोघरी येऊन प्रचार करतात आहे. काय एकंदरीत तुमच्या घरी आले होते, काय शुभेच्छा दिल्या तुम्ही? त्यांना घरी यायचीच गरज नाही. बरं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही दोन डावी आणि उजवी हे मेन गावातले हे आमचे भाऊ आहेत. त्यामुळं विषयच नाही. हा, आपण आमचा पाहतोय आता, ज्योती त्यांचा विजय वहिनी, 100% पक्का आहे. 100 हा. दोन्ही उमेदवार त्यांचा विजय 100% पक्का आहे. दोन्ही कोणाचा? दोघांचा? दोघांचा पण. दोघांचा ज्योती वहिनी आणि निर्मला नवले दोन्ही 100% निवडून येणार आहे. निवडून आला. हा. काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे की निर्मला नवले हे आमच्या गावातलीच मुलगी आहे आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की ती या पंचायत समितीमध्ये निवडून जावी. आमच्या गावचाच उमेदवार निवडून आला पाहिजे अशी आमची 100% गावाची इच्छा आहे आणि निवडून आमच्या गावचा उमेदवार येणार आहे आणि ज्योती वहिनी पण निवडून येणार आहे. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, सगळ्यापासून प्रचार करतात या ठिकाणी, घरोघरी फिरतात आहे, यांना या ठिकाणी याची गरज नाही असं नागरिक म्हणतात, मात्र तरी देखील ते प्रचाराला फिरतात आहे, आशीर्वाद घेतात आहे. त्यांचं कर्तव्य आहे आणि आम्ही आणि पूर्ण गाव त्यांच्या पाठीमागे कार्यगाव संपूर्ण. बरं. आणि त्यांचं काम पण चांगलं आहे, त्यामुळे काय प्रश्न मग यांना नाही. काय वाटतं, आपल्या गावातनं त्यांना किती लीड मिळणार आहे? 80% लीड मिळणार आहे. कार्यगाव मधून या दोन्ही उमेदवारांना 100% 80% लीड मिळणार आहे. 80% मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे कार्यक्रम. का कारण काय त्याला? त्यांनी कारण म्हणजे काय मानसिंग भाई कायम जे 20 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे, नामदार दिलीप वळसे पाटील साहेबांचं जे काम माध्यमातून जे काम झालंय, कार्यगावला 35 कोटी पाण्याची योजना असेल, MIDC चे शेरे असतील, हे सगळे काम मानसिंग भाईंनी केलेले आहे. हे गावच्या लोकांना माहिती आहे. भूमिपुत्रांना न्याय पण दिलेला आहे मानसिंग भाई आणि यांनी काही म्हणा. कोणी काही अपप्रचार जरी केला तरी माणसाचं काम बोलतो असे. अपप्रचार कोण करतोय? हा. नाही अपप्रचार करणारे असू देत, त्यांचं लोकं काय काही सोडून बोलणं देतात नाही असे. आपल्याला. लोकशाही आता त्या आहे. गोष्टी- प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. बोलायचा अधिकार आहे, पण आणि- लोकांना कळतं ह्या गोष्टी की कोण काय करतंय. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही की ही माणसं विश्वासाची आहे. हम्म. विश्वास हा महत्वाचा आहे. तर ते सुखदुःख आणि आमचे सहभागी असतात. सभापती भैया विश्वास खोपडे यांच्या पुढे आम्ही कधीही जात नाही. त्यांना गेल्या वेळेला कार्यगावातून 82% मतदान झालं होतं. राजू आता साहेब. आपण पाहतोय, हो, हो. आणि आत्ताच्या वेळेला थोडी आम्ही अजून प्रमाणात वाढ करू त्याच्यात 82% कार्यगाव. हे बघा, गावाची लेख म्हणण्यापेक्षा गावाची सून येते आमच्या गावाची लेख येते, तिच्यासाठी पण आम्ही आशीर्वादच देणार ना की विजयी भाऊ. मी पहिल्यांदाच आले पॅनल मतदान केलं. हा. आणि पॅनल टू पॅनल मतदान कार्यगावातून चालेल. आणि तुम्ही आत्ता पण पाहिले, बऱ्याच लोकांच्या मुलाखती घेतल्या, ते पण सगळे लोक जे काही होते थोडेफार दुजे भाऊ गावातले असतील ते पण सगळे लोक प्रामाणिकपणे प्रचार करतात.